मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. CBSE announces CTET exam to be held on February 8, 2026. The Central Board of Secondary Education has announced that the 21st edition of Central Teacher Eligibility Test, that is CTET, will be conducted on February 8, 2026. The examination will be held in 132 cities across the country and will consist of two papers, that is paper first and paper second. महाराष्ट्र सरकारची महा-TET आणि केंद्राची CTET दोन्हीही परीक्षा एकच आहेत. दोनपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर. आणि CTET ही फेब्रुवारी 8, 2026ला कंडक्ट केली जाणार आहे. 132 शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन प्रकारचे पेपर घेतले जाणार आहेत. ज्या उमेदवारांचं D.Ed पूर्ण झालेलं आहे असे उमेदवार पेपर 1 देऊ शकणार आहेत, तर ज्या उमेदवारांनी B.Ed उत्तीर्ण केलेलं आहे असे उमेदवार पेपर 2साठी पात्र असणार आहेत. जे उमेदवार पेपर 1 उत्तीर्ण करणार आहेत असे उमेदवार इयत्ता 1ली ते 5वीसाठी पात्र असणार आहेत, तर 6वी ते 8वीसाठी पात्र असणार आहेत ज्यांनी दुसरा पेपर उत्तीर्ण केलेला आहे. द टेस्ट विल बी कंडक्टेड इन 20 डिफरंट लँग्वेजेस, प्रोव्हाइडिंग कॅन्डिडेट्स द फ्लेक्सिबिलिटी टू choose their preferred medium. Detailed information regarding the syllabus, list of languages, eligibility criteria, examination fee, examination cities and other important dates will soon be made available on the official CTET website, that is ctet.nic.in. एकूण 20 लँग्वेजेसमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. या संदर्भात जर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आवश्यक असेल तर आपल्याला भेट द्यावी लागणार आहे ctet.nic.in या संकेतस्थळाला, ज्यावर आपल्याला भाषेची लिस्ट मिळणार आहे. सोबतच पात्रतेसाठी क्रायटेरिया काय आहे, परीक्षेची फी किती आहे आणि परीक्षेसाठी सेंटर्स कोणते अवेलेबल आहेत, या सर्वांची माहिती आपल्याला ctet.nic.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. तर अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत, शेवटची तारीख काय आहे आणि फीस किती आहे, या सर्वांची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी देण्यात आलेल्या वेबसाईटला आपल्याला भेट द्यावी लागणार आहे.